श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. माणसं जितक्या वेळेस रडतात ना त्या वेळेस त्यांच्या मनातील भावना बाहेर येतात. जेव्हा भावनांना कंट्रोल करता येत नाही तेव्हा त्या अश्रूंमार्फत बाहेर पडत असतात. ज्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतात ना ते खरोखर खरे असतात. कारण ज्यांना जास्त त्रास सहन होत नाही त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू निघतात. ते खूप हळव्या मनाचे असतात आणि असे भक्त देवाला खूप आवडतात. बाळांनो, देवाची सेवा भक्ती करत असताना कधीकधी तुमच्याही डोळ्यातून अश्रू येत असतील तर तुम्ही त्या भावना देवापर्यंत पोहोचवत आहात. असं नाही की ज्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात ते माणसं खूप भित्री असतात. त्या माणसांची ती एक भावना व्यक्त करण्याची पद्धत असते. म्हणून जे रडतात त्यांना कमजोर समजू नका. गरीब व्यक्ती खूप कष्ट करतात आणि ते कष्ट करून मोठे होत असतात, म्हणून त्यांना त्या परिस्थितीची जाणीव असते. बाळांनो, आपल्याला जर रोज आयतं ताट मिळत असेल तर आपल्याला त्याची किंमत समजणार नाही. परंतु त्या ताटातील जेवण जो आपल्यासाठी बनवतो त्याला त्याची किंमत विचारा. आपल्याला जे आयतं मिळतंय त्याची किंमत आपल्याला राहत नाही. म्हणून देव आपल्याला प्रत्येक गोष्ट देतात, परंतु ते देत असताना त्याची किंमतही आपल्याला समजावून सांगतात. त्यामुळेच आपल्याला जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी अतोनात प्रयत्न देव आपल्याकडून करून घेत असतात. म्हणून बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची किंमत कळावी म्हणून महाराज हे सर्व काही करत असतात. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची जे सेवा करतात त्यांना हे अनुभव आलेच असतील. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजपणे प्राप्त होते ना तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही. म्हणून त्या गोष्टीची योग्य किंमत कळावी म्हणून स्वामी समर्थ महाराज हे सर्व घडवत असतात. बाळांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे की प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी कारण दडलेलं असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमागे मेहनतीचं कारण दडलेलं आहे. जर मेहनत करून एखादी गोष्ट प्राप्त केली तर त्याची किंमत आपल्याला आयुष्यभर राहते आणि आपण त्याच्यावर प्रेम करत असतो. म्हणून बाळांनो, देवही आपल्याला सहजपणे प्राप्त होणार नाही. तर देवाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला अतोनात प्रयत्न आणि मेहनत ही करावीच लागेल. ज्यांचा भगवंतावर पूर्ण विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचा विश्वास नाही ते हा व्हिडिओ आत्ताच सोडून गेले तरीही चालतील. जे भक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बाळांनो, जी मनात तुमच्या खदखद असेल किंवा काही शंका निशंका असेल तर ती लगेच भगवंताला सांगून टाका. भगवंत कुठल्याही रूपात तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर नक्की देतील. बाळांनो, जीवनात प्रत्येक गोष्ट शक्य आहे असं नाही, तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रयत्न करून ती गोष्ट शक्य बनवता येऊ शकते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशा या ब्रह्मांड नायकाची सेवा आपल्याला करायला मिळत आहे. म्हणून स्वतःला भाग्यवान समजा. ज्यांना याची किंमत कळाली ना तेच खरे स्वामी भक्त झाले आणि ज्यांना याची किंमत कधीच समजली नाही ते कधीच स्वामींचे भक्त होऊ शकत नाही. बाळांनो, जे करायचं ते मनापासून करा. जे बोलायचं ते रोखठोक तोंडावर बोला. मागे पुढे फुसफुस करू नका. कारण ज्यावेळेस आपल्याला मागे पुढे बोलण्याची सवय लागते तेव्हा आपण जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही. पुढे जायचं असेल तर रोखठोक तोंडावर बोला. जे खरं आहे ते खरं आहे आणि जे खोटं आहे ते खोटं आहे हे स्वीकारा. खऱ्याला खोटं बनवण्याचा प्रयत्न करू नका किंवा खोट्याला खरं बनायचा प्रयत्न करू नका. ज्यावेळेस आपण चुकीचं वागतो त्यावेळेस त्याची शिक्षा आपल्याला लगेच नाही परंतु काही कालखंडानंतर नक्कीच मिळत असते. म्हणून क्षणिक आनंदासाठी चांगली गोष्ट करा ना की वाईट गोष्ट. कारण वाईट गोष्ट केली तर क्षणिक आनंद मिळेल परंतु दीर्घकाळ टिकणारा आनंद मात्र मिळणार नाही. ज्या कालखंडात आपल्याला स्वामींचं दर्शन घडेल तो कालखंड आपल्यासाठी अमृतमय असेल. बाळांनो, प्रत्येकाला मोठं होण्यासाठी कष्ट करावेच लागतात. कुणीही आज कष्ट केले आणि उद्या सक्सेसफुल झाला असं होत नाही. तर त्यासाठी कित्येक वर्ष त्याला अभ्यास, जिद्द, मेहनतीने चिकाटीने प्रयत्न करावे लागतात.
त्याचे ते प्रयत्न व्यर्थ जाऊ नये म्हणून तो आणखी मन लावून अभ्यास करत असतो आणि परीक्षेत पास झाल्यानंतर तो मोठा अधिकारी बनत असतो. त्याचप्रमाणे आपल्या या भक्तांचं देखील तसंच असतं. जेव्हा आपण खूप वर्ष सेवा करतो त्यावेळेस आपल्याला ती सेवा सोडू वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की आणखी थोडे दिवस सेवा केली की भगवंत आपल्याला नक्की दर्शन देतील, म्हणून ते भक्त सेवा करतच राहतात आणि एक दिवस असा उजाडतो की भक्त त्यांच्या भक्तीवर, देव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः अवतार घेतात. बाळांनो, देवाचे देवदूत सदैव आपल्यासोबत आहे. ते आपली रक्षा करत आहे. कधी मित्राच्या रूपामध्ये येतात, कधी नातेवाईकांच्या रूपामध्ये येतात, कधी आईवडिलांच्या रूपामध्ये येतात, कधी बहीण भावाच्या रूपामध्ये येतात. म्हणून ज्यांनी आपल्याला आत्तापर्यंत साथ दिली तेच खरे आपले देवदूत आहेत. म्हणून त्यांच्याशी असणारं नातं जपायला शिका. बाळांनो, अशी नाते पुन्हा पुन्हा या आयुष्यात मिळणार नाही. जी रक्ताची नाती आहे ती तर आहेच, परंतु जी रक्तापलीकडची आहे ती देखील खूप महत्त्वाची नाती आहेत. एखादा मित्र जर तुम्हाला बुडताना वाचवत असेल, संकटातून तारत असेल, तर असा मित्र देवाचं रूप नाही तर काय आहे. म्हणून अशा मित्राची साथ कधीच सोडू नका. जो मित्र तुम्हाला चांगला नाही तर वाईट सल्ला देतो, अशा मित्राची साथ लगेच सोडा. कारण बाळांनो, वाईट शिकवणारे खूप जण आहेत, परंतु चांगले शिकवणारा लाखात एक असतो. म्हणून चांगलं शिकवणाऱ्याची संगत नेहमी तुम्ही धरायलाच हवी. ज्याने आपल्याला संकटातून बाहेर काढलं, वेळोवेळी आपल्याला पैशाची मदत असू द्या किंवा इतर कोणतीही मदत असू द्या, जी त्याने केली त्याचे उपकार कधीच ठेवू नका. कोणाचे पैसे बुडवू नका. जरी तुम्ही स्वतः उपाशी राहिला तरी चालेल, परंतु कोणाचा 1 रुपयाही बुडवू नका. कारण त्याचे बुडवलेले पैसे त्याच्या आयुष्यभर लक्षात असतात आणि तो आयुष्यभर त्याचे श्राप आपल्याला देत असतो. म्हणून बाळांनो, कुणीही कोणाचेही पैसे बुडवायचे नाही. कारण प्रत्येकाने कष्ट करून ते पैसे कमवलेले असतात आणि आपण कोणाचेही कष्टाचे पैसे बुडवलेले चांगले नसतात. बाळांनो, अशा खूप अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत, ज्या माणसाने दिवसेंदिवस लक्षात ठेवायला हव्यात. जर या सर्व गोष्टींचं पालन तुम्ही केलं तर आयुष्यात एवढं काही भेटेल ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नव्हती. मन मात्र नक्कीच साफ असायला हवं. कारण मन जर साफ असेल ना तर जीवनात कसलीच कमी तुम्हाला पडणार नाही. देव तुमच्या जीवनात अशा व्यक्ती पाठवतील जे तुमच्या उणिवा भरवून काढतील, जे तुम्हाला वेळोवेळी मार्ग दाखवतील, वेळोवेळी तुमच्या चुका सांगतील. जर आत्ता या क्षणी तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल तर अशा व्यक्तीला जपायला शिका. कारण ती व्यक्ती साक्षात देवानेच पाठवलेली असेल. बाळांनो, जीवनात आपल्याला संकटातून तारणारं दुसरं कोणी नाही तर आपले देवदूतच असतात. आणि आपले देवदूत म्हणजेच आपल्या जवळपास असणारे आपले प्रिय व्यक्ती असतात. कधीतरी तुम्ही एखाद्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात एखादा चांगला मित्र बनवता. याचं कारण हेच असतं की त्याचे आणि तुमचे विचार जुळत असतात. काहीतरी मौखिक असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे विचार जुळल्यानंतर त्याची आणि तुमची गट्टी जमते. बाळांनो, देव तुम्हाला कुठल्या रूपात येऊन मदत करतील याचा अनुभव तुम्हाला मिळालाच असेल. म्हणून देवाची शक्ती ओळखायला शिका. देवाचे हे चमत्कार ओळखायला शिका. जगात कुणी कोणाचं नाही, परंतु भगवंत मात्र सर्वांचे आहेत. असे ह्या भगवंताला वंदन करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ, भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.